गोड चेहऱ्याची रिसेप्शनिस्ट समर्थकडे बघून बरोबर 6व्यांदा हसली. तिचं हसू प्रत्येक प्रयत्नागणिक अधिक कृत्रिम आणि तोकडं झाल्याचं त्याला चांगलं जाणवलं होतं. अर्थात त्या ऑफिसमध्ये सुटायच्या वेळी फार कोणी उरलेलं नव्हतंच म्हणा, आणि पर्यायाने दोघांना एकमेकांना तोंड देणं अपरिहार्यच होतं. आणि शेवटी एकदाचं त्याला आत बोलावणं आलं. दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. रिसेप्शनिस्ट घरी जायला मोकळी आणि समर्थ त्याचं नशीब आजमावायला. आतल्या एका प्रशस्त केबिनमध्ये सुटाबुटातले साधारणतः 40चे दोघेजण बसले होते आणि एक मॅडम सिगारेट हातात घेऊन चक्क साडीमध्ये खिडकीपाशी उभी राहून तावातावाने फोनवर कोणाला तरी झापत होती. समर्थ आत आल्यावर जोसेफनं त्याच्याशी प्रथम हस्तांदोलन केलं आणि कॉर्नरच्या लॅविश पण ऐसपैस 3 पीस सोप्याकडे बोट दाखवून त्यांच्या मीटिंगची जागा सूचित केली. समर्थला ही बसायची जागा अनौपचारिक म्हणून अधिक आवडली. टेबल, खुर्ची, अलीकडे पलीकडे, म्हणजे कोणीतरी उगीचंच बॉस, कोणीतरी याचक, आणि त्याहीपेक्षा विचित्र म्हणजे विनाकारण एखाद्या इंटरव्ह्यूचा फील येतो. ते आपसुकच टळल्यामुळे समर्थ थोडा रिलॅक्स झाला. तो बसताना मात्र सोफ्याच्या जरा बाजूला खिडकीपाशी असलेल्या चेअरपीसवर बसला. जोसेफ, परेश आणि त्यांच्या मागोमाग संचिता आता मुख्य सोफ्यावर विराजमान झाले. प्राथमिक हाय हॅलोनंतर आणि औपचारिक विचारपुशीनंतर परेशनं 4 कॉफी मागवल्या आणि संचिताच्या सिगारेटनं आपली सिगारेट शिलगावली. समर्थ हा नर्वस स्टार्टर होता, त्यामुळे संभाषणाच्या सुरुवातीला तो त्याच्या डळमळीत आत्मविश्वासाचा पक्का धागा पकडायच्या तयारीत नेहमीच असायचा. तो एकदा का पटकन सापडला की मग बॉस ही वॉज किंग, आणि जर नाहीच सापडला तर त्याचंही थोडं तपप व्हायचंच. मात्र काही काळानं ढकलत जोर लावत का होईना पण गाडी रुळावर यायचीच. जोसेफनं श्री गणेशा केला. So Samarth, we received your mail. I think Paresh has already spoken with you. आम्हाला तुमची कल्पना इंटरेस्टिंग वाटली म्हणूनच तुम्हाला पुण्याहून इथं बोलवलं. We are really sorry you had to wait a little too long. But here we are for next hour or so. Nobody to disturb, nothing to be bothered about. समर्थ हसला. त्याला त्याच्या वाट पाहण्याचं कारण कळलं होतं. त्याच्या कल्पनेमध्ये आणि पर्यायाने त्याच्या प्रपोजलमध्ये हे चॅनल इंटरेस्टेड असल्याचं हे पहिलं चिन्ह होतं. त्याला त्याच्या आत्मविश्वासाचा धागा सापडण्यासाठी हे होणं आवश्यकच होतं. समर्थनं पुढे झुकून त्याच्या बॅगमधून 2 प्लास्टिकच्या स्ट्रिप-ऑन फाईल बाहेर काढल्या. आतले कागद व्यवस्थित असल्याची त्याने 2-3दा खात्री केली आणि मगच त्या त्यांच्यापुढे ठेवल्या. परेशनं त्यातली एक उचलली आणि जोसेफसह संचिता दुसरी फाईल पाहू लागले. ते सगळे मन लावून आतला मॅटर वाचत होते. समर्थनं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आजमावत 1-2 मिनिटं वाट पाहिली आणि मग सुरुवात केली. दिस इज अ व्हेरी युनिक रियालिटी गेम शो कन्सेप्ट. आतापर्यंत जगात कुठेही या धर्तीवर एकही गेम शो झालेला नाही. जर आपण ही संकल्पना यशस्वीरित्या प्रत्यक्षात आणू शकलो तर जगभर तिला डिमांड असेल आणि आपण तिचे पायोनियर असू. संचिता त्याला मध्येच तोडत म्हणाली, ही आयडिया तुझी आहे म्हणून तुला असं वाटतंय. फ्रँकली स्पीकिंग, मला तर ही कन्सेप्ट अजिबात प्रॅक्टिकल वाटत नाही आहे. सध्याचे जे फॉर्मॅट आहेत ते नीट बघितले तर खूपच सोपे, इझिली इम्प्लिमेंटेबल आणि कमालीचे एंटरटेनिंग आहेत. तुझा कन्सेप्ट बराच कॉम्प्लिकेटेड वाटतो. समर्थच्या चेहऱ्यावर हलकंसं हसून म्हटलं. त्याच्या कन्सेप्च्युलायझरच्या व्यवसायात असे प्रश्न सुरुवातीलाच येणं ही त्याची आयडिया दमदार असल्याचं अजून एक लक्षण होतं. त्याच्या ह्या 1 मॅन शो प्रोफेशनमध्ये त्याने आत्तापर्यंत बऱ्याच हेट यू फर्स्ट टू लाईक यू लॅटर स्वरूपाच्या शंकांचं निरसन केलं होतं. अर्थात म्हणावं तसं यश मिळण्यासाठी त्याच्यासारख्या हुशार आणि क्रिएटिव्ह माणसाला वाट पाहावी लागली होती. हा भाग आला एकदा. तो आता मुद्दाम मागे रेलून एक हात सोफ्याच्या पाठीवर ठेवत अजून कॅज्युअल होत म्हणाला, दॅट इज द ब्युटी ऑफ दिस कन्सेप्ट मॅन. नारळाच्या करवंटीपासून खोबरं आणि पाणी वेगळं करायला थोडे जास्त कष्ट पडतात, मात्र नंतर एव्हरीथिंग टू एन्जॉय फॉर. मऊ लुसलुशीत खोबरं आणि मधुर गोड पाणी, इजंट इट. आता आळीपाळीने प्रत्येकाकडे पाहत तो म्हणाला, आपलं स्किल ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यासाठीच पणाला लागणार आहे. मात्र एकदा का आपण ऑडियन्सपर्यंत ती व्यवस्थित पोचू शकलो की मग नो लुकिंग बॅक. वन मोर थिंग, डोंट यू थिंक दॅट द टॉप कवर ऑफ दिस आयडिया इन्श्युअर्ड दॅट नोबडी एल्स कम अप विथ दिस व्हेरी आयडिया, नॉट ओनली इन इंडिया बट अराउंड द वर्ल्ड ऑल्सो. परेश आणि जोसेफनं एकमेकांकडे कन्फर्मेशनसाठी बघितलं आणि नंतर दोघे आपापसात कुजबुजले. संचिता मात्र त्या फाईलमध्ये बुडून गेली होती. मध्येच ती समर्थने दिलेल्या फाईलवर काहीतरी लिहित होती. काही ठिकाणी अंडरलाईन करत होती. तेवढ्यात परेश उभा राहिला आणि त्याने विचारलं, अनदर राऊंड ऑफ कॉफी.
समर्थनं होकारार्थी मान डोलावली. The concept as such is good, but I am very much doubtful about execution part of it. Don't you think so? जोसेफनं त्याच्या हातातली फाईल समोरच्या टिपॉयवर ठेवत विचारलं. Any particular level? समर्थने प्रतिप्रश्न केला. Especially round 2 onwards and deciding the winner is likely to be a headache, I suppose. जोसेफनं संचिताकडे बघत आपलं मत व्यक्त केलं. संचिताने होकारार्थी मान डोलावली आणि आता दोघेही समर्थकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागले. Not at all. If we bind the game with most definitive and extremely clear rules and regulations, I have thought of every possible loophole, and still if there is any doubt, we can certainly hammer it out before going to floor. समर्थ सांगत असतानाच परेश एका ट्रेमधून कॉफी घेऊन आला. Guys, have I missed much? विचारत त्याने सर्वांना कॉफी सर्व केली. परेशसाठी त्यानं परत पहिल्यापासून सुरुवात केली. If we lay down well-defined and easy to understand rules and proper checks and balances, then it is almost sure to go right. फायनल पीससाठी तो थोडा थांबला. सी, आपण या गेम शोद्वारे बरेच ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवत आहोत. इंडियन सोसायटी, तिची विचार करण्याची पद्धत, त्यातले विरोधाभास, आपल्या देशाचा करंट सोशो इकॉनॉमिक स्टेटस, परसिव्ड अँड ग्राउंड रियालिटी, रुरल अर्बन डिवाईड, होप ड्रिमन गेसवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अनसर्टन्टी अँड लक फॅक्टर. या सगळ्या मिश्रणातून एक साऱ्या जगाला अचंबित करणारं कमालीचं एंटरटेनिंग प्रॉडक्ट आपण देणार आहोत, जे लोकांनी कधीही पाहण्याची अपेक्षा केली नव्हती. आणि म्हणूनच एका अनपेक्षित कल्पनेचं टी व्हीच्या दुनियेत किती महत्त्व असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. कॉफीचा शेवटचा घोट त्यानं घेतला. एकदा का हा शो ऑन एअर गेला की प्रत्येक चॅनलला वाटेल की नाही हे एवढं सोपं सुटसुटीत येट नॉव्हेल आपल्याला कसं सुचलं नाही. बाकी सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. संचिता पुढं सरकत म्हणाली, दॅट हॅज टू बी द USP ऑफ एनी कन्सेप्ट, अदरवाईज एफर्ट इज नॉट वर्थ टेकिंग चान्सेस. समर्थाने संचिताच्या नजरेला नजर भिडवली आणि तिच्या डोळ्यात थेट बघत तिला कन्व्हिन्स करायचा शेवटचा चान्स समजून तो झपाटल्यासारखा बोलू लागला. सी गाईज, हिअर इज द गेम शो जिथं भारतातला कुणीही, अगदी कुणीही विनर होऊ शकतो. त्यानं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. त्यानं कोणताही SMS किंवा फोन करायची गरज नाही. जस्ट इमॅजिन द बझ दिस विल क्रिएट. डझंट दिस एक्साइट यू? समर्थनं समोरची पाण्याची बाटली त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत उघडली आणि तोंडाला लावली. आपल्या आवाजातला कंप लपवत, दिस एक्साइट्स अस व्हेरी मच बडी, बट वी हॅव पीपल सिटिंग अप अँड आय टेल यू दे आर द मोस्ट डिफिकल्ट थिंग टू प्लीज ऑन दिस प्लॅनेट. वर अंगुली निर्देश करत परेश हसत उद्गारला. यू हॅव टू शो अस मोर एलॅबरेट व्हर्जन नेक्स्ट टाईम. सो शाल वी मीट इन मिक्स टाईम? समर्थनं होकारार्थी मान डोलावली. सर्वांशी हस्तांदोलन करून समर्थ बाहेर आला. 1 minute, Samar. It's really awkward, but we need one favor. We would like you to keep in touch with us only for the time being. I assure that whatever will be the decision will be made known to you in next 15 days max. आणि मला खात्री आहे की आपण नक्कीच यातून काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर काढू शकू. जोसेफ समरच्या मागून जवळजवळ धावतच बाहेर आला होता आणि त्याला बोलताना धाप लागली होती. समर्थ हसला. आय अंडरस्टँड अँड रेस्ट अश्युअर्ड सर. गुड नाईट. जोसेफ त्याला गेटमध्ये सोडून परत जाताना म्हणाला, गुड नाईट समर्थ, टेक केअर. वरती परेश आणि संचिता जोसेफसाठी थांबले होते. जोसेफ आल्यावर त्यांची परत मिटिंग चालू झाली. त्यांना आयडिया आवडली होतीच, फक्त बॉसेसकडून ती कशी मंजूर करून घ्यायची याच्यावर त्यांचं चर्वित चर्वण चालू होतं. जोसेफनं अचानक संचिताला प्रश्न केला, अगं तुझ्या पहिल्या नवऱ्याला कसला फोबिया होता? संचितानं थंडपणे सांगितलं, झिनोफोबिया. आणि हा जो पोरगा आहे त्यालाही तो आहे. परेशनं जोसेफकडे आश्चर्यानं बघितलं. जोसेफ हसत म्हणाला, तुला नाही लक्षात आलं? त्यानं कुणाशी हात नाही मिळवला. संचिताला सिगरेट पिताना पाहून त्याच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया शॉक बसल्यागत होती. तो आपल्याशी एक ठराविक अंतर ठेवून होता. परेश, अरे बापरे, हे मला कसं कळलं नाही? तुम्हा दोघांना अजून बरंच काही कळलं नाही आहे. संचिता फाईलमधलं डोकं वर न काढता म्हणाली, ही हॅज फिअर ऑफ पॉइंटेड ऑब्जेक्ट्स. जोसेफ जेव्हा जेव्हा त्याचा पेन टिपायवर ठेवत होता तेव्हा तेव्हा तो त्याचं टोक आपल्याकडं राहणार नाही याची काळजी घेत होता. हो गं, त्यानं 2-3दा माझं पेन ठेवलेल्या जागेवरून बाजूला हलवलं होतं. जोसेफ अचंबित होऊन म्हणाला, त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर पण आहे. त्यानं त्याच्या टायची पिन विनाकारण किमान 10 वेळा काढून परत लावली होती. सी गाईज, आपल्याला प्रत्येकाला कशाची ना कशाची कमी अधिक प्रमाणात भीती वाटत असतेच किंवा एखादी विचित्र अशी सवय असतेच. आपण त्यावर मात कशी करतो हे महत्त्वाचं. ही सीम्स टू बी अ इंटेलिजंट गाय. मे बी ही वॉज जस्ट बिट नर्वस. ओके, नाव कम ऑन. आता कामात लक्ष दिलं तर बरं होईल.
असं म्हणून संचितानं खिडकीतून बाहेर पाहत नवी सिगारेट पेटवली होती. समर्थकडे चॅनलसाठीचा एलॉबरेट प्लॅन तयारच होता, मात्र या व्यवसायात कधीही आपले सगळे पत्ते उघड करण्याची घाई करायची नसते हे तो अनुभवांती शिकला होता. समोरच्या पार्टीला पूर्णपणे जोखूनच पुढची पावले टाकायची स्ट्रॅटेजी अवलंबावी लागते हे त्याला ठाऊक होते. जर का हे डील फायनल झालं तर टचवूड व्हायला काहीच हरकत तर दिसत नव्हती, तर त्याचं आयुष्यच बदलून जाणार होतं. 7 आकडी रॉयल्टी, परत दरवर्षी मानधन, असं सगळं मिळून तो करोडपती होणार हे जवळजवळ निश्चित होतं. त्याची बऱ्याच काळ अधांतरी लटकलेली स्वप्न आता सत्यात उतरणार होती. आजूबाजूच्या लोकांनी कधी थेट तर कधी आडून आडून विचारलेल्या अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट तोंडावर फेकून मारण्याची संधी त्याला प्राप्त होणार होती. खास करून भाऊ आणि बहिणीशी सतत होणाऱ्या तुलनेचा त्याला कमालीचा उबग आला होता. त्याच्या जवळच्या सांपत्तिक आणि वैचारिक दोन्ही दृष्टी मध्यमवर्गीय लोकांचा त्याच्या कर्तृत्वावरचा अविश्वास आणि त्या पलीकडे त्याचं कसं होणार ही काळजी परमोच्च आनंदात आणि अभिमानात बदलण्याची गुरुकिल्ली समर्थ या संकल्पनेच्या यशात शोधत होता. समर्थचा पुढचा सगळा आठवडा हातातली पेंडिंग कामं पूर्ण करण्यात गेला. त्यात एका रेप्युटेड ब्रँडचे काम अर्जंट बेसिसवर करून द्यावे लागल्यामुळे त्याला क्षणाची उसंत मिळाली नव्हती. परंतु त्या उत्तराच्या अपेक्षेने आणि आशेने त्याने सगळी कामे मोठ्या उत्साहाने आणि अफाट ऊर्जेने रात्रंदिवस जागून पूर्ण केली होती. शुक्रवारी संध्याकाळी 4च्या सुमारास त्याचा फोन खणखणला. त्याला वाटलं क्रेडिट कार्डवाल्यांचा बिलाच्या रिमाइंडरसाठी फोन आहे. मात्र झालेली झोपमोड त्याला कमालीची सुखावणारी होती. परेशचा फोन सोमवारची मीटिंग फिक्स करण्यासाठी आला होता. सोमवारची संध्याकाळची 6:30ची वेळ ठरली होती आणि विशेष म्हणजे त्यांची टीम समर्थला मुंबईहून येऊन पुण्यातच भेटणार होती. समर्थला थोडे आश्चर्य वाटलं, मात्र त्याच्या मनासारखे बऱ्याच वर्षांनी घडत होते. त्याच्या कल्पनेचे मूर्त स्वरूप त्याला समोर दुसरं का होईना दिसू लागले होते. समर्थला आता फार आराम करता येणार नव्हता. त्याला त्याची अफलातून कन्सेप्ट वेगवेगळ्या अंगांनी पुन्हा पुन्हा पारखून घ्यायची होती. आपल्या संकल्पनेत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची 100% खात्री त्याला करून घ्यायची होती. आणि हो, त्याचा हा गेम शो अजून निनावी होता. त्याचं परफेक्ट नाव त्याला बराच प्रयत्न करूनही सुचलं नव्हतं. सोमवारच्या मीटिंगसाठी आज काहीही करून एखादं भन्नाट नाव फायनल करायचं या एकमेव उद्देशानं त्यानं लक्ष एकाग्र केलं. समर्थला खोकल्याची मोठी ढास लागली होती. धावून धावून त्याचे पाय आता त्याला साथ देत नव्हते. रस्त्याच्या कडेला मुरमात उगवलेल्या गवताच्या तुकड्यावर त्याने आपलं अंग झोकून दिलं होतं. रात्रीच्या अंधारात गवतावरचे दव त्याच्या अंगाला स्पर्श करता क्षणी त्याचे संपूर्ण शरीर थरारले. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला. हळूहळू त्याचा खोकला कमी झाला. जवळच्या सॅकमधून काढलेली पाण्याची अख्खी बाटली घशात रिकामी केल्यावर त्याला बरं वाटलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. तो कोणत्या शहरात होता ही त्याला ठाऊक नव्हतं. ट्रेन मागून ट्रेन बदलत गेला महिनाभर झपटल्यासारखा तो अविरत प्रवास करत होता. कुणीतरी त्याच्या मागावर आहे असं त्याला सतत भास व्हायचा. जिथे जागा मिळेल तिथे कधी उभ्या उभ्या तर कधी बसल्या बसल्या तो झोपी जायचा आणि कुणीतरी आपल्यावर जीव घेणं हल्ला करते असा भास होऊन मध्येच दचकून जागाही व्हायचा. पुढच्या स्टेशनला तो ती गाडी सोडून दुसऱ्या गाडीत चढायचा. त्याचा अवतार पाहून टीसी त्याच्याकडे वेळ लागलेला माणूस समजून दुर्लक्ष तरी करायचे किंवा गाडीतून बाहेर तरी काढायचे. आज मात्र तो कोणत्याही ट्रेनमध्ये नव्हता, कारण आज तारीख होती 21 सप्टेंबर. आज त्याला कुठेतरी शहरात गावात थांबणं गरजेचं होतं. फार फार गरजेचं होतं. ते बहुतेक तालुक्याचं गाव होतं, कारण रात्रीचे जेमतेम 8-8:30च वाजले होते. मात्र सर्वत्र सामसूम झाली होती. रस्त्यावर अगदीच तुरळक वाहतूक चालू होती. दुकान तर केव्हाच बंद झालेली दिसत होती. समर्थपुढे मात्र फार मोठा पेच निर्माण झाला होता. थोडी चौकशी केल्यावर त्याला कळाले की शहराच्या बाहेर काही ढाबे रात्री उशिरापर्यंत चालू असतात. त्याला आता एकमेव आशा त्या ढाब्यांचीच होती आणि वेळेत तिथे पोचता यावे म्हणून तो पुन्हा जीव खाऊन धावू लागला. बरोबर 9च्या ठोक्याला त्याची एंट्री झाली. नमस्कार, आदाब, वेलकम. मैं आप सबका नाना. हाँ, नाना. दुनिया के सबसे पहले अजीबोगरीब नायाब गेम शो में आप सबका स्वागत करता हूँ, जिसका नाम है, जी हाँ, क्या आप है विजेता. जो लेटे हैं वो बैठ जाए, जो बैठे हैं वो खड़े हो जाए, जो खड़े हैं वो टीवी सेट के नज़दीक आ जाए, क्योंकि आज खुलेगा किसी की किस्मत का ताला. करोड़पति है आज कोई बनने वाला. जी हाँ, भारत का हर वो नागरिक जिसकी उम्र है 18 साल से अधिक बन सकता है इस शो का विजेता. जिसके हाथ में होगा 5 करोड़ रुपया. क्या नसीब आपका साथ देगा? क्या आप होंगे हमारे पहले विजेता?
आप ही की तरह मुझे भी है इसका बेसब्री से इंतजार, मिलेंगे एक छोटे से नन्हे से ब्रेक के बाद यार. जोर जोरात टाळ्या वाजवत नाना प्रेक्षकांमधून सेटच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावत धावत गेला. स्टुडिओ ऑडियन्सनेही त्याच्या उत्साहाला डबल जोशात साथ देत टाळ्यांचा एकच गजर केला आणि जाहिराती चालू झाल्या. इकडे एका गावठी डाब्यावरच्या टी व्ही संचापुढे आधीची 2-3 जणांची संख्या हळूहळू वाढू लागली. एकतर सुपरस्टार नाना काटेकर प्रथमच एखादा गेम शो होस्ट करत होता आणि आप में से कोई भी हो सकता है विजेता असं म्हणून त्यानं सगळ्यांची उत्सुकता चाळवली होती. सुमारे 5 मिनिटांच्या तगड्या ब्रेकनंतर नानाची पुन्हा एंट्री झाली. जाहिरातदारांनी या कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे ठायी जाणवत होते. नानाचा गेटअप, सेट डिझाईनवरती लाखो रुपये गुंतवल्याचे स्पष्ट दिसत होते. हम खेलेंगे खेल जिसका न कोई मेल, जीतेगा आप में से कोई और होगी करोड़ों की कमाई. चलिए अब मैं आप सबको इस खेल के नियमों से अवगत करा दूँ. मुझे चाहिए 4 प्रतिस्पर्धी जो आएंगे इस मंच पर और खेलेंगे ये खेल मेरे साथ. ध्यान से सुनिए, ये 4 लोग खेलेंगे खेल लेकिन जीतेंगे आप. अरे भैया ऐसे कैसे? आया ना सवाल आपके उलझे हुए दिमाग में. अब पूछेंगे यार नाना आजकल कोई मुफ्त की चाय भी नहीं पिलाता और यहाँ तो दांव पर करोड़ों रुपए हैं. चलो मैं ही बता ही देता हूँ. मैं पूछूंगा कुछ सवाल और ये 4 लोग देंगे जवाब और जीतेंगे आप. अभी भी नहीं समझे? चलो थोड़ा और आसान कर देता हूँ सिर्फ आपके लिए. मेरे ये जो 4 कंटेस्टेंट होंगे उनको करना है एक काम. उनको तैयार करनी है एक ऐसी शख्सियत जो है दुनिया में आम. मतलब उनको मेरे पूछे गए सवालों के जवाब से एक इंसान की पर्सनालिटी तैयार करनी होगी जो वास्तव में मौजूद है. जी हाँ, इसीलिए मैंने पहले कहा था वो हो सकते हैं आप या भाई साहब आप या मैडम जी आप. गांव हो या शहर, दरिया हो या नहर, आप जहाँ भी हो, अगर आप समझते हैं कि हमारे किसी प्रतिस्पर्धी द्वारा तैयार की गई शख्सियत, पर्सनालिटी हुबहू आपसे मेल खाती हो तो आप हैं हमारे विजेता और आप ही हैं मालिक पूरे 1 नहीं 2 नहीं 3 नहीं पूरे 5 करोड़ रुपयों के. और जिन्होंने आपको तैयार किया है यानी हमारे यशस्वी प्रतिस्पर्धी को मिलेंगे पूरे 2 करोड़. तो अब ज़्यादा समय ज़ाया न करते हुए हम चुनते हैं हमारे पहले नए 4 प्रतियोगी जो हिस्सा लेंगे इस खेल में, होंगे इस मंच पर मेरे साथ. अब मैं पूछूंगा एक सवाल आप सबसे. सबसे पहले सही जवाब देने वाले 4 लोग खेलेंगे ये नायाब खेल. तो क्या आप तैयार है? असं म्हणून नानानं चित्कार करणाऱ्या स्टुडिओ ऑडियन्सवर दृष्टिक्षेप टाकला. रेडी 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 असा जयघोष चालू असतानाच समोरच्या भव्य चकाकत्या स्क्रीनवर प्रश्न झळकला. वैलेंटाइन डे अगर बुधवार को आता है तो उस महीने की 1 तारीख को दिन कौन सा है? नानानं सावकाश एक शब्द उच्चारत तो प्रश्न वाचून दाखवला आणि म्हणाला, आपका समय शुरू होता है अब. आपके हाथों में दिए गए पैड पर आपका सही ऑप्शन प्रेस कीजिए अभी. प्रश्न फिरकी घेणारा होता आणि आश्चर्य म्हणजे फक्त 4च लोकांची उत्तरं बरोबर आली होती. त्या सर्वांना नानानं स्टेजवर आमंत्रित केलं. त्यांच्या छातीवर लावलेले नेम टॅग पाहत नाना उत्साहाने बोलू लागला, हम स्वागत करते हैं नीलिमा, सुजॉय, गणेश और जयमाला का. निवडल्या गेलेल्या 4ही जणांच्या चेहऱ्यावरील हसू थांबत नव्हतं. आपला आनंद लपवायची त्यांना गरज नव्हती. कुणी नाचत नाचत, कुणी हवेत मुठ भिरकावत, कुणी नमस्कार करत, असे 4ही जण एकामागून एक नानाला भेटले. एक नवीन खेळ खेळण्याबरोबरच नानासारख्या सुपरस्टारचा सहवास दुधात साखरचा योग निर्माण करणारा होता. नानानं गणेशच्या हाताला धरून पुढे आणलं आणि विचारलं, तर गणेश आप बताइए आप कहाँ से हैं? मुंबई. और जयमाला आप? मुंबई. और सुजॉय आप? मुंबई. मेरे ख्याल से नीलिमा कहीं आप भी मुंबई से तो नहीं? सही जवाब. नीलिमा लाजत लाजत उद्गारली. नाना टाळ्या वाजवत म्हणाला, तो पहला खेल मुंबई के नाम. गणेश आप मुझे बताइए सही जवाब तक आप कैसे पहुँचे? गणेश अभिमानाने उत्तरला, इजी था सर. वैलेंटाइन डे आता है 14 फरवरी को, यानी फरवरी का 14वां दिन. अगर वो बुधवार है तो पहली तारीख को है गुरुवार. सिंपल कैलकुलेशन किया. गुरुवार 8 दिन, अगला गुरुवार 15 तारीख और बुधवार 14.
नाना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत म्हणाला, बहुत खूब, इसी होशियारी से आप सब खेलेंगे तो जरूर जीतेंगे ये खेल। आप सबको हमारी तरफ से ऑल दी बेस्ट। तो शुरू करते हैं पहला राउंड, क्या आप तैयार हैं? हाँ, हम तैयार हैं, सगळे प्रतिस्पर्धी तार स्वरात बोलले। तो चलिए पहले राउंड के नियम आपको बता देता हूँ। इस राउंड में आपको भारत का विभाग दिया जाएगा। पूरे भारत को हमने 5 विभागों में बांट दिया है, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर और मध्य। एक बार आपको विभाग दिया गया तो आपको उस विभाग की प्रचलित प्रथाएं, चलन वलन, आर्थिक सामाजिक स्तर, शैक्षणिक वातावरण आदि खूबियों को ध्यान में रखकर जवाब देने होंगे। आप द्वारा तैयार किया जाने वाला इंसान आपको दिए गए क्षेत्र से ही होगा, यानी कि उसका जन्म उसी क्षेत्र में हुआ होना चाहिए और कम से कम पिछले 15 सालों से उसका वास्तव्य वहीं पर होना चाहिए। बाकी तकनीकी जानकारी आपको पहले ही दी जा चुकी है। आप प्रेक्षकगण भी ये जानकारी पा सकते हैं हमें संपर्क करके या हमारी वेबसाइट पे जाके। इस खेल की परम विशेषता ये है कि यहाँ कोई जवाब सही या गलत नहीं होगा। पूरे खेल के अंत में अगर आप द्वारा दिए गए जवाबों में से कोई जीवित व्यक्ति उभर के आता है, वो भी हूबहू, तो आप बनेंगे हमारे विजेता प्रतियोगी। और जिस व्यक्ति को आपने सही पहचाना है वो है सुपर विजेता। समझ में आया? कोई शक या सवाल है तो अभी पूछिए। नानानं प्रश्नार्थक नजरेनं सर्वांकडे पाहिलं। नाही, सगळ्या प्रतिस्पर्ध्यांनी माना नकारार्थी बोलावल्या। त्यांना सगळ्यांना खेळ सुरू होण्याची घाई झाली होती जणू। तो मैं मिस्टर कंप्यूटर को कमांड देता हूं कि हर प्रतियोगी को एक एक विभाग अलॉट किया जाए। अब अशी ऑर्डर नानाने सोडता क्षणी 4ही प्रतिस्पर्ध्यांच्या समोरील डेस्कवरील कम्प्युटर स्क्रीनवर एक एक विभाग झळकू लागला। नीलिमासमोर होता पूर्व विभाग, ज्यात पश्चिम बंगाल, आसाम आणि सगळी नॉर्थ ईस्टर्न राज्ये येत होती। गणेश समोर होता दक्षिण भारत, ज्यात येत होती तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि कर्नाटक ही राज्य। सुजॉयला मिळाला होता पश्चिम भारत, ज्यात होती गुजरात, महाराष्ट्र, गोवा ही राज्य। तर जयमालाच्या स्क्रीनवर झळकत होता मध्य भारत, ज्यात येत होती मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, उत्तर प्रदेश ही राज्य। ऑडियन्सच्या आणि टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एका मोठ्या स्क्रीनवर 4ही स्पर्धकांची नावं आणि त्यांचे विभाग स्पष्टपणे झळकत होते। प्रत्येकाला विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं 4 वेगवेगळ्या रोममध्ये दिसणार होती। फर्स्ट थिंग फर्स्ट, शुरू करते हैं विजेता बनने और बनाने की कोशिश इस पहले सवाल से। ये सवाल आप चारों के लिए है, सोचिए समझिए और फिर अपना जवाब दीजिए। तो सवाल है, आप द्वारा पहचाना जाने वाला शख्स, इंसान, पर्सन, औरत है या मर्द? ठंडे दिमाग से सोचिए और तय कीजिए। आपको जो विभाग दिया गया है उस विभाग की संस्कृति, परंपरा, भूगोल, समाजशास्त्र, इस सब के बारे में सोचकर आप तय कीजिए कौन सा जेंडर ढूंढने में आपको आसानी होगी, इसका विचार कीजिए अभी। 4ही प्रतिस्पर्ध्यांच्या समोर 2च पर्याय होते। बझर वाजता क्षणी समोरील टचस्क्रीनवरील एक पर्याय त्यांना निवडायचा होता आणि बझर वाजला। समोरच्या मोठ्या स्क्रीनवर 4ही स्पर्धकांनी केलेलं सिलेक्शन झळकू लागलं। नीलिमा पूर्व विभाग औरत, सुजॉय पश्चिम विभाग मर्द, गणेश दक्षिण विभाग औरत, जयमाला मध्य विभाग मर्द। चलिए, तो पहला सिलेक्शन तो हो गया, जो रहा है 50-50, जो कि आदर्श रूप में होना भी चाहिए। तो बढ़ते हैं अगले सवाल की तरफ, जो कि इस राउंड 1 का सवाल नंबर 2। ध्यान से सुनिए, आप द्वारा पहचाना जा रहा इंसान क्या करता है? आपके ऑप्शंस हैं नौकरी, व्यवसाय, घरेलू जैसे कि हाउसवाइफ या फिर हाउस हस्बैंड। अरे हंसिए मत, आजकल इसका भी काफी चलन है। या वो है विद्यार्थी। आप द्वारा प्राप्त किए गए विभागों के अनुसार अनुमान लगाइए। सही अनुमान लगाइए इस बजर के बजते ही। आणि बजर वाजला। समोरच्या स्क्रीनवर नवीन सिलेक्शन दिसू लागलं। नीलिमा पूर्व विभाग औरत घरेलू, सुजॉय पश्चिम विभाग मर्द व्यावसायिक, गणेश दक्षिण विभाग औरत नौकरी, जयमाला मध्य विभाग मर्द नौकरी। तो देवियों और सज्जनों, पूर्व भारत की घरेलू महिलाएं, पश्चिम विभाग के व्यवसायी मर्द, दक्षिण भारत की नौकरी पसंद औरतें और मध्य भारत के भी काम पे जाने वाले पुरुष, आप सब, जी हाँ आप सब 5 करोड़ जीतने की दौड़ में शामिल हो गए हो। आप चाहे या ना चाहने का तो कोई सवाल ही नहीं है।
यही इस खेल का अनोखापन है दोस्तों। घर बैठे जीतने का मौका कहाँ किसको मिलता है। यही इस खेल का दीवानापन है। अगर हमारे प्रतियोगी आप में से किसी की शख्सियत हूबहू तैयार करते हैं तो आप बन सकते हैं करोड़पति रातों रात, आज की रात। क्या वो होंगे आप या आप या आप, जानने के लिए देखते रहिए आपका अपना गेम शो क्या आप है विजेता। एक छोटे से ब्रेक के बाद जल्द ही लौटेंगे, कहीं भी जाइएगा नहीं, आपको मेरी कसम। त्या ढाब्यावरच्या टीव्ही सेट समोर आता जवळपास 50 लोक जमले होते. जवळपासचे बाकीचे सगळे ढाबे पानपट्ट्या ओस पडल्या होत्या. गिऱ्हाईके, मालक, नोकर, चाकर असे सगळे तो अद्भुत कार्यक्रम अक्षरशः टक लावून बघत होते. जिंकण्याच्या आशेपेक्षा समोर आता काय घडतंय किंवा घडणार आहे याचाच अंदाज घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसत होता. त्यांच्यातील चर्चा ही आता पुढे काय होणार याबद्दल चालू असताना परत नानाची धमाकेदार एंट्री झाली. आप सबका फिर एक बार स्वागत है क्या आप है विजेता में, जो जीत सकता है कोई भी कहीं भी। हमारे होशियार प्रतियोगियों ने पहले पड़ाव को तो बड़े ही आत्मविश्वास के साथ पार किया है। अब बढ़ते हैं दूसरे पड़ाव यानी राउंड नंबर 2 की तरफ। इसमें भी हैं 4 सवाल और एक खास चीज। क्या है वो एक खास जानकारी जो ले जाएगी आपको 5 करोड़ रुपयों के और पास। जल्द ही जानेंगे आप, तो लीजिए राउंड 2 का पहला सवाल आपके स्क्रीन पर। क्या आप द्वारा पहचाने जाने वाला इंसान शादीशुदा है, कुंवारा है, डिवोर्स्ड है या है वो विडो या विडोवर, शुद्ध हिंदी में विधवा या विधुर। आप जवाब दे सकते हैं बजर के बजते ही। बजर वाजला आणि स्क्रीन दाखवू लागली. नीलिमा पूर्व विभाग औरत घरेलू शादीशुदा, सुजॉय पश्चिम विभाग मर्द व्यावसायिक कुंवारा, गणेश दक्षिण विभाग औरत नौकरी शादीशुदा, जयमाला मध्य विभाग मर्द नौकरी कुंवारा। ओके ओके ओके, तो राउंड 2 के पहले सवाल का सिलेक्शन अब हमारे पास है। अब पिक्चर हो रहा है क्लियर, उठ रहा है पर्दा, उभर रहा है विजेता। तो आ रहा है अब हमारा दूसरा सवाल इस दूसरे राउंड का। क्या आप द्वारा पहचाने जाने वाले इंसान में है कोई जन्मजात व्यंग। सोच समझकर जवाब दीजिए। आपको दिमाग में ये रखना है कि मेरा जवाब मुझे क्या वास्तव में जीवित किसी व्यक्ति के करीब ले जाएगा या नहीं। क्या मेरे जवाब से मेरे जीतने के चांसेस घटेंगे या बढ़ेंगे। भारत जैसे 130 करोड़ आबादी वाले देश में मेरे जवाब से किसी सिर्फ एक व्यक्ति की सही पहचान कर पाऊंगा या नहीं। क्योंकि आप द्वारा तैयार किए गए व्यक्ति निकले एक से अधिक तो आप हो जाते हैं आउट। तो चांस लेना है कि सेफ खेलना है, तय कीजिए इस बजर के बजते ही। पडद्यावर सिलेक्शन जरा जास्तच ठळक दिसू लागलं. नीलिमा पूर्व विभाग औरत घरेलू शादीशुदा अव्यंग, सुजॉय पश्चिम विभाग मर्द व्यावसायिक कुंवारा व्यंग है, दक्षिण विभाग औरत नौकरी शादीशुदा व्यंग है गणेश का सिलेक्शन, और जयमाला का था मध्य विभाग मर्द नौकरी कुंवारा अव्यंग। तो जैसे कि आप खुद देख सकते हैं नीलिमा और जयमाला कोई चांस नहीं लेना चाहते, लेकिन सुजॉय और गणेश ने इस जवाब से काफ़ी कुछ नाव पे लगाया है। अब आ रहा है राउंड 2 का तीसरा सवाल आपके स्क्रीन पर। क्या आप द्वारा पहचाने जाने वाला शख्स के पास खुद का मकान है या नहीं। खुद का मतलब उसके नाम पर कोई मकान है या नहीं, लीगली ऑफिशियली। सोच समझ के जवाब दीजिए. पडदा आता फ्रेश सिलेक्शन दाखवू लागला. नीलिमा पूर्व विभाग औरत घरेलू शादीशुदा अव्यंग मकान है, सुजॉय पश्चिम विभाग मर्द व्यावसायिक कुंवारा व्यंग है मकान नहीं है, गणेश दक्षिण विभाग औरत नौकरी शादीशुदा व्यंग है मकान नहीं है, जयमाला मध्य विभाग मर्द नौकरी कुंवारा अव्यंग मकान नहीं है. राउंड 2 का आखिरी सवाल। क्या आप द्वारा पहचाने जाने वाला इंसान का बैंक में खाता है। ये अकाउंट कम से कम 6 महीने पहले से कार्यान्वित हुआ होना चाहिए. सोच समझकर जवाब दीजिए. नीलिमा वगळता बाकी सगळ्यांनी बँक अकाउंट है असा पर्याय निवडला होता. नीलिमानं या प्रश्नावर चान्स घेतला होता. गर्दीतून आपल्याला हवी ती व्यक्ती बाजूला काढण्यासाठी असे चान्स प्रत्येकाला कधी ना कधी घ्यायला लागणार होतेच.
लेडीज एंड जेंटलमैन, अब लंबी सांस लीजिए, धीरे से छोड़िए, हाँ ऐसा 5 बार करिए। अरे उधर क्या हो रहा है? क्या मैडम आपको नहीं जम रहा है क्या? देखिए मैं पहले करता हूँ, आप मुझे फॉलो कीजिए। नेक्स्ट टाइम हम बाबा रामदेव को आमंत्रित करेंगे। आणि एकच हशा उडाला। हाँ तो सॉरी मैं कहा था राउंड 2 अब खत्म हो रहा है, लेकिन आपके जीवन का नया अध्याय शुरू हो सकता है। आपके सामने स्क्रीन पर आएगा वो एक अंक जो रहता है हमेशा आपके दिल के काफी करीब। क्या ये अंक आज बदलेगा आपका नसीब? क्या वो ले जाएगा आपको 5 करोड़ के और नजदीक? क्या आप बन सकते हैं विजेता? एक अहम खुलासा अब होने जा रहा है। कहीं कहीं जाइएगा नहीं, हम हाजिर होते हैं बस थोडी देर में। सुमारे 5 मिनिटांनंतर नाना पुन्हा स्क्रीनवर अवतरला. त्याच्या डोळ्यात चमक होती. काहीतरी महत्त्वपूर्ण सांगतोय अशा आविर्भावात धीर गंभीर आवाजात तो बोलू लागला. एक ब्रेकिंग न्यूज, देवी और सज्जनों, जो बना सकती है आपकी लाइफ, बना सकती है आपको करोड़पति, 5 करोड़ रुपए का मालिक, इसी में से कोई एक होगा. आ रहा है आपके स्क्रीन पे. हर प्रतिस्पर्धी द्वारा पहचाने जा रहे शख्सियत की तय करने जा रहे हैं जन्म तारीख. जी हाँ, कैन यू बिलीव इट? बर्थ डेट. धड़कने हुई ना तेज, सांसें लगी ना फूलने. क्या वो है आप या फिर वो होंगे आप? याद कर लीजिए अपनी बर्थ डेट. क्या वो खाएगी मेल हमारी दी हुई बर्थ डेट से? इस बजर के बसते ही ध्यान से देखिए. आणि बजर वाजला. बजर वाजल्याबरोबर 4ही प्रतिस्पर्ध्यांच्या स्क्रीनवर आणि प्रेक्षकांसाठीच्या स्क्रीनवर 4 तारखा दिसू लागल्या. नीलिमा 16 जानेवारी, सुजॉय 15 मई, गणेश 10 अक्टूबर, जयमाला 5 जुलाई. जी हाँ, मेहरबान कदरदान, बहुत से लोगों की किस्मत का आधा फैसला हो चुका है. वो खुश नसीब कौन होगा, इसका अंदाज़ा कुछ लोगों को ज़रूर आया होगा. हमारे प्रतियोगी भी उस शख्सियत के पास लगभग पहुंच ही गए हैं. सिर्फ एक राउंड की है देरी और फैसला होगा आपके सामने. तो शुरू करते हैं सवालों का आखिरी दौर. राउंड नंबर 4. पहला सवाल, क्या आप द्वारा तैयार की जा रही शख्सियत के पास क्रेडिट कार्ड है? 4ही जणांनी फटाफट सिलेक्शन केलं. दूसरा सवाल, क्या आप द्वारा पहचाने जाने वाले व्यक्ति के पास इन्शुरन्स पॉलिसी है? हे सिलेक्शनही झटपट झालं. हा राउंड भलता स्पीडमध्ये चालू होता. तीसरा सवाल, क्या उस व्यक्ति के सगे भाई या बहन है? आता पडद्यावर संपूर्ण सिलेक्शन झळकू लागलं होतं. एक व्यक्ती शोधून काढण्यासाठी एवढी माहिती आता पुरेशी वाटू लागली होती. 4ही स्पर्धकांनी बऱ्यापैकी जनरल सिलेक्शन केल्याचं स्पष्ट दिसत होतं. नीलिमा, पूर्व विभाग, औरत, घरेलू, शादीशुदा, अव्यंग, मकान है, जन्मतिथि 16 जनवरी, क्रेडिट कार्ड है, इन्शुरन्स पॉलिसी नहीं है, सगे भाई बहन है. सुजॉयचं सिलेक्शन होतं. पश्चिम विभाग, मर्द, व्यावसायिक, कुंवारा, व्यंग है, मकान नहीं है, जन्मतिथि 15 मई, क्रेडिट कार्ड है, इन्शुरन्स पॉलिसी है, सगे भाई बहन है. गणेश, दक्षिण विभाग, औरत, नौकरी, शादीशुदा, व्यंग है, मकान नहीं है, जन्मतिथि 10 अक्टूबर, क्रेडिट कार्ड है, इन्शुरन्स पॉलिसी है, सगे भाई बहन नहीं है. और जयमालाचं सिलेक्शन होतं. मध्य विभाग, मर्द, नौकरी, कुंवारा, अव्यंग, मकान नहीं है, जन्मतिथि 5 जुलाई, क्रेडिट कार्ड है, इन्शुरन्स पॉलिसी नहीं है, सगे भाई बहन है. भाइयों और बहनों, अब इंतज़ार की घड़ी ख़त्म होती है. अब हम आ पहुँचे हैं हमारे खेल के आखिरी और महत्वपूर्ण पड़ाव पर. ये तय करेगा हमारा विजेता. ये तय करेगा क्या आप हैं हमारे विजेता. इस अजब गजब गेम शो का पहला एपिसोड क्या देगा हमें हमारा पहला विजेता. इस सवाल का जवाब इस आखरी ब्रेक के बाद. इकडे टीव्ही समोर जमलेल्या लोकांमध्ये चलबिचल चालू झाली होती. प्रत्येकजण काही बाई आठवत होता. आपल्या नातेवाईकांची जन्मतारीख. ज्याला ज्या गोष्टी कळल्या होत्या त्या आपल्याकडे किंवा आपल्या ओळखीच्या कुणाकडे आहे का याचा हर एक जण अंदाज घेत होता. एक दोघांकडं क्रेडिट कार्ड होती, ती त्यांनी सर्वांना दाखवली. परंतु थोड्याच वेळात त्यांना कळून चुकलं होतं की आपल्यापैकी कुणीही विजेता होऊ शकणार नव्हतं. ज्यांना माहिती होत्या त्यांच्या जन्मतारखा जुळत नव्हत्या आणि बाकीच्यांना सपशेल आठवतच नव्हत्या. ब्रेकनंतर नाना हसत हसत समोर आला. स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि प्रेक्षकांची उत्सुकता जाणवत होती. प्रत्येकजण सीटच्या टोकावरच जणू बसला होता. कोण असेल तो लकी जो जिंकेल 5 कोटी. अक्षरशः घर बसल्या काहीही न करता
जगातल्या एकमेव द्वितीय अशा खेळाची रोमहर्षकता शिगेला पोचली होती. नानाने प्रेक्षकांवर नजर फिरवली आणि त्याच्या स्टाईलमध्ये खळाळून हा शो चालू झाल्यापासून पहिल्यांदाच हसला आणि तणाव निवळण्यास थोडी मदत झाली. नाना काय बोलतोय हे ऐकण्यासाठी सगळ्यांनीच कान टवकारले. अब आपके सामने का पर्दा उठने वाला है. भारत का कोई एक व्यक्ति अगले चंद मिनटों में बनने वाला है करोड़पति और बना सकता है हमारे किसी एक प्रतिस्पर्धी को भी करोड़पति. अगर हमारे द्वारा जारी किए गए वर्णन का हूबहू मेल खाने वाला व्यक्ति अगर खुशकिस्मती से आप है तो आपको बस इतना करना है. अगले 24 घंटों में हमारे द्वारा दिए गए किसी एक शहर में जाकर देनी होगी आपकी पहचान और ज़रूरी कागजात या डॉक्यूमेंट्स मांग करने पर पेश करने होंगे. अधिक जानकारी के लिए आप हमारे टोल फ्री नंबर पर संपर्क कर सकते हैं या हमारी वेबसाइट पर भी जा सकते हैं. हमारे अधिकारी पूरी छानबीन करके विजेता, कोई एक विजेता, हाँ सिर्फ एक विजेता अगर मिलता है, पाया जाता है तो पेश करेंगे आपके सामने अगले एपिसोड में. नानानं दम खाण्यासाठी थोड़ा पॉज घेतला. तो क्या आप तैयार हैं करोड़पति बनने के लिए? कुछ सुनाई नहीं दिया. क्या आप तैयार हैं? अभी तो जोर से बोलिए. करोड़पति बनने के बाद तो भाई आप चिल्लाने के लिए लोग भी रख सकते हैं. क्या आप तैयार हैं? हाँ हम तैयार है. हाँ हम तैयार है. हाँ हम तैयार है. स्पर्धक आणि प्रेक्षकांमधून एकदम दणका आवाज आला. नाना आता बेंबीच्या देठापासून ओरडला. अब आपके स्क्रीन पर आएंगे उन गुमनाम अनाम शख्सियतों के व्यक्तियों के कंप्यूटर द्वारा रैंडमली सिलेक्ट किए गए 4 नाम. क्या आपका नाम उनमें शामिल होगा? क्या आप है विजेता? जानिए इस बहुत ही कीमती बजर बजने के बाद. आणि बजर वाजला. सगळा सेट शांतपणे श्वास रोखून त्या भव्य स्क्रीनवर झळकलेलं सिलेक्शन अवाक होऊन पाहत होता. ते अंतिम सिलेक्शन होतं. नीलिमा पूर्व विभाग औरत घरेलू शादीशुदा अव्यंग मकान है जन्मतिथि 16 जनवरी क्रेडिट कार्ड है इंश्योरेंस पॉलिसी नहीं है सगे भाई बहन है नाम कियोकिन. सुजॉय पश्चिम विभाग मर्द व्यवसाय कुंवारा व्यंग है मकान नहीं है जन्मतिथि 15 मई क्रेडिट कार्ड है इंश्योरेंस पॉलिसी है सगे भाई बहन है नाम धर्मवीर. गणेश दक्षिण विभाग औरत नौकरी शादीशुदा व्यंग है मकान नहीं है जन्मतिथि 10 अक्टूबर क्रेडिट कार्ड है इंश्योरेंस पॉलिसी है सगे भाई बहन नहीं है नाम रोजमेरी. जयमाला मध्य विभाग मर्द नौकरी कुंवारा अव्यंग मकान नहीं है जन्मतिथि 5 जुलाई क्रेडिट कार्ड है इंश्योरेंस पॉलिसी नहीं है सगे भाई बहन है नाम बनवारी लाल. नाना आता ओरडून ओरडून प्रत्येक स्पर्धकाद्वारे तयार केले गेलेले सिलेक्शन वारंवार सांगत होता. प्रेक्षक स्पर्धक सगळेच उभं राहून अविरत टाळ्या वाजवत होते. क्या आप है क्योकिन एक शादीशुदा औरत जो रहती है पश्चिम बंगाल मिजोरम आसाम आदि पूर्व विभागों में से किसी एक राज्य में जिनके पास नहीं है क्रेडिट कार्ड बैंक अकाउंट और ना ही है इंश्योरेंस पॉलिसी, जो है अव्यंग लेकिन है खुद का मकान और जिनकी जन्मतिथि है 16 जनवरी. अगर आप भारत की रहिवासी है, अगर आपकी उम्र 18 साल से ऊपर है तो हमें तुरंत संपर्क करें इस नंबर पर. नानाने स्क्रीनवर दिसत असलेला नंबर वाचून दाखवला. नीलिमा जी अगर क्योकिन वास्तव में हैं तो आप जीत सकती हैं 2 करोड़ रुपए. विश यू ऑल द बेस्ट. नीलिमा दोनों हाथ उंचावून म्हणाली, नाना जी क्योकिन जरूर होंगी और मैं ही जीतूंगी 2 करोड़. गणेश जी आपका फाइनल सिलेक्शन रहा और आपको भी ऑल द बेस्ट. जयमाला जी आपका अंतिम सिलेक्शन रहा और आपको बेस्ट ऑफ लक. और सुजॉय जी आपका फाइनल सिलेक्शन रहा. नाम धर्मवीर जन्मतिथि 15 मई जो कि पश्चिम विभाग से किसी एक राज्य में रहते हैं. वो व्यावसायिक हैं कुंवारे हैं जिनके पास है बैंक अकाउंट क्रेडिट कार्ड इंश्योरेंस पॉलिसी लेकिन उनके पास खुद का मकान नहीं है. और सबसे महत्वपूर्ण बात उनको शारीरिक व्यंग है. क्या आपको सच में लगता है इस वर्णन का कोई व्यक्ति होगा? सुजॉय उत्तरला, नाना जी मुझे नहीं पता ऐसा कोई व्यक्ति है या नहीं. मैंने मेरे हिसाब से ऐसा आदमी जो कि होना चाहिए ऐसी संभावनाएं तो जरूर पैदा की है. देखते हैं अगर भगवान चाहेगा तो अगले चंद घंटों में पता तो चल ही जाएगा. आई हैव केप्ट माई फिंगर्स क्रॉस्ड. लेट अस सी.
नानाने परत एकदा सर्व प्रेक्षकांना आवाहन केलं आणि संपर्काचा फोन नंबर देऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा पण विजेत्यासह भेटण्याचं सुतोवाच केलं. पुढची काही मिनिटं प्रत्येक स्पर्धकाचं सिलेक्शन आलटून पालटून दिसेल ते लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. आपल्या माहितीत असा कोणी नातेवाईक शेजारी मित्र असेल तर त्याला जरूर सांगा. म्हणून त्यानं सर्वांचा निरोप घेतला आणि त्या ढाब्याच्या कोपऱ्यातून अचानक जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. एकतर समोर चाललेल्या अद्भुत आणि अद्वितीय अशा कार्यक्रमानं अचंबित झालेले ते गावखेड्यातले लोक दचकून मागे वळून पाहू लागले. मागे एका खुर्चीवर नुकताच येऊन धापा टाकत बसलेला समर्थ गडगडाटी आवाजात हसत होता. प्रचंड धावल्याने अतिश्रमाने त्याला श्वास घेणं अवघड असूनही तो वेड लागल्यासारखं सतत हसत होता. तो बऱ्यापैकी लांब बसला होता त्यामुळे त्याला स्क्रीनवरची अक्षरं ढोबळत दिसत होती. कार्यक्रमाचे स्पर्धकनिहाय सिलेक्शन वर दाखवले जात असतानाच स्क्रीनच्या खालून श्रेय नामावलीचा स्क्रोल सुरू झाला होता. अचानक अंगात वीज संचारल्यागत समर्थ ताडकन उठून उभा राहिला. त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत असलेल्या लोकांच्या गराड्यातून मार्ग काढत तो काही सेकंदातच टी व्ही सेटजवळ पोहोचला. छोट्या टिपावर ठेवलेल्या त्या टी व्ही समोर तो मटकन खाली बसला. त्याची नजर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्याकडून डावीकडे भिरभिरत होती. तो त्या श्रेय नामावलीमध्ये काहीतरी उत्कटतेने शोधत होता. त्याचं हसू एकदम थांबलं होतं. तोपर्यंत आता त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला होता. ते सर्व एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. हा माणूस नक्की काय करतो याचा अंदाज घ्यायच्या प्रयत्नात असतानाच अचानक समर्थ पुन्हा जोरजोरात हसू लागला. त्याचं हसणं एवढं वाढलं की तो आता जमिनीवर गडाबडा पोटावर हात धरून चक्क लोळू लागला. त्याच्या डोळ्यात हसून हसून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या होत्या. त्याच्या त्या अश्रू भरल्या डोळ्यातून समोर दिसणाऱ्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. श्रेय नामावलीच्या शेवटी टी व्ही स्क्रीन पूर्णपणे व्यापून टाकणारी 3 नावं आली होती. त्या झगझगीत स्क्रीनवर लिहिलं होतं, रिसर्च अँड ओरिजिनल कन्सेप्ट बाय जोसेफ अल्वारेज, परेश पंडित, संचिता शहा. फॉर्मॅट ओन्ड बाय गॅलेक्सी इंटेल टेले नेटवर्क्स. आता स्क्रीनवर 4ही प्रतियोग्यांची सिलेक्शन 4 स्तंभांमध्ये दिसत होती. समर्थची नजर पहिल्यांदाच त्यावर गेली आणि तो थिजला. त्याचा पुतळाच झाला. त्याचा हात आता त्याच्या तोंडावर होता आणि त्याच्या डोळ्यातून परत अश्रूंची धार सुरू झाली होती. भोवतीच्या गराड्यातून एक बुजुर्ग वृद्ध व्यक्ती पुढे आली. समर्थला त्याने हात देऊन उठवलं आणि राजस्थानी मिश्रित हिंदी भाषेत विचारलं, क्या हो गया सा? पगला हो गया हो क्या? क्या हो गया सा? समर्थनं आपले डोळे पुसत त्या आजोबांच्या पायाला स्पर्श केला. त्यानं त्याच्या अंगावरच्या कपड्यामध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. शेवटी पॅन्टच्या मागच्या खिशातून त्यानं घाईघाईनं पाकीट बाहेर काढलं. गडबडीत त्याच्या थरथरत्या हातातून ते 2-3दा खालीही पडलं. शेवटी उचलून दोन्ही हातांनी त्यानं क्षणभर आधी ते घट्ट धरलं आणि मग काळजीपूर्वक उघडत त्यानं त्या पाकिटातून आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. त्यानं अगदी निर्विकारपणे ते त्या सर्व लोकांच्या समोर धरलं ज्याच्यावर लिहिलं होतं, समर्थ उर्फ धर्मवीर नारायण देवबाकर, पत्ता केअर ऑफ रघुनाथ चितळे सदन, कोथरूड, पुणे. आणि खाली ठळक अक्षरात जन्मतारीख झळकत होती, 15 मे 1980. आजूबाजूच्या लोकांना या सर्व माहितीतून काहीतरी लक्षात येऊ लागलं होतं. तेवढ्यात समर्थचा लायसन्स धरलेला हात हलला. त्यानं ते लायसन्स हळूहळू अगदी स्लो मोशनमध्ये खाली आणलं. सर्व लोकांच्या नजरा त्या लायसन्सवर रोखलेल्या होत्या. त्या लायसन्सबरोबर त्याही खाली येऊ लागल्या. समर्थने आता परत चौफेर दृष्टिक्षेप टाकला. लोकांची कुजबूज चालू झाली होती. उजव्या पायातलं लक्तर झालेला बूट त्यानं डाव्या पायातल्या बुटानं बाजूला केला. त्या लायसन्सचं एक टोक त्याच्या छिद्र पडलेल्या सॉक्समध्ये खसकन घुसवलं आणि जीव खाऊन जोरात ओढलं. आणि आता मात्र सगळ्यांची वाचा बंद झाली होती आणि सर्वजण आवासून त्या फाटलेल्या सॉक्समधून डोकावणाऱ्या उजव्या पायाच्या त्याच्या 6व्या बोटाकडे पाहत होते. आणि समर्थ मात्र परत ऊर फाटेस्तोवर हसत होता. हसत होता त्याच्या नशिबावर, हसत होता त्याच्या भूतकाळावर, हसत होता त्याच्या भविष्यावर.